दिवसापासून मुसळधार पाऊस बरसला। या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मात्र नुकसान झालंय। राज्य सरकारने लवकरात लवकर पंचनामे करून नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। वाशिम जिल्ह्यात गेल्या 2 ते 3 दिवसात मुसळधार पाऊस झालाय। वाशिमच्या महागाव परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे 200 एकरहून अधिक क्षेत्रातील रसवंतीसाठी लागणाऱ्या ऊसाचं अतोनात नुकसान झालंय। वादळी वाऱ्यामुळे या परिसरात ऊस अक्षरशः झोडपला गेला। या नुकसानीने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास निसर्गाने हिरावून घेतला। या नुकसानीमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलेत। या सर्व नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे। ज्या 3 एकर ऊसात 80% नुकसान झालेलं आहे आणि आतापर्यंत कोणतेही कृषी अधिकारी किंवा शासनाचा कोणताही माणूस त्यांनी येऊन आमची पाहणी केलेली नाही। आमचंच नाही तर पूर्ण गावातील जवळपास 100 ते 200 एकर शेतीचे असेच हाल आहेत, तर शासनाने याच्याकडे त्वरित लक्ष द्यावे। मोठ्या अपेक्षेने शेतकऱ्यांना ऊसाचं पीक घेतलं, मात्र मुसळधार पावसामुळे याचं नुकसान झाल्यानं बळीराजा हतबल झाला। या बळीराजाला सरकारच्या मदतीच्या हाताची प्रतीक्षा। कोल्हापूरचा सुपुत्र स्वप्नील कुसाळेनं ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकावलं। यानंतर स्वप्नीलचं आगमन त्याच्या कोल्हापुरातील गावात झालं। यावेळी त्याच्या गावकऱ्यांनी त्याची हत्तीवरून मिरवणूक काढली। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 50 मीटर 3 पोझिशन रायफल स्पर्धेत अचूक लक्ष्यभेद करत ब्रॉन्झ पदक पटकावत कांस्य पदक जिंकणाऱ्या स्वप्नील कुसाळेचं कोल्हापुरातील कांबळवाडी या त्याच्या गावात जोरदार स्वागत करण्यात आलं। स्वप्नील कुसाळेची गावकऱ्यांनी हत्तीवरून मिरवणूक काढली। स्वप्नीलच्या मिरवणुकीत गावातील ग्रामस्थांसह पंचक्रोशीत नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। ऑलिम्पिक पदक जिंकताच ग्रामस्थांनी स्वप्नीलची हत्तीवरून मिरवणूक काढण्याची घोषणा केली होती। गावकऱ्यांनी दिलेला शब्द पूर्ण करत स्वप्नीलची जंगी मिरवणूक काढण्यात आली। गावकऱ्यांच्या प्रेमाने स्वप्नील भारावून गेला होता। स्वप्नील गावकऱ्यांना अभिवादन करत गावकऱ्यांच्या प्रेमाचा स्वीकार करत होता। कांबळवाडीसारख्या छोट्याशा गावातून ऑलिम्पिक स्पर्धेपर्यंत झेप घेणाऱ्या स्वप्नीलवर गावकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला। स्वप्नीलचं काल कोल्हापूर शहरातही जंगी स्वागत करण्यात आलं होतं।